मंदिरात 200 वर्षापूर्वीचं एक मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये तर या तुम्ही पण आमच्यासोबत ऑनलाईन ते मंदिर बघायला पनवेलला. तर बघा हे आहे ते मंदिर. तर चला आता आपण आतमध्ये मंदिर कसं आहे ते पूर्ण बघूया. तर बघा असं मंदिर आहे, सगळीकडे मूर्ती वगैरे बघून घ्या. आणि या ठिकाणी आज कुणी रामाचा, कुणी सीतेचा, कुणी लक्ष्मणाचा, कुणी काय असेल नसेल तो सर्व मारुतीचा वगैरे रावणाचा वगैरे गेटअप करून तयार आहे. तर इथून यांची जाणार आहे सर्वांची रॅली. तर प्रत्येक वर्षी असतो यांचा कार्यक्रम. तर आज पण त्याच पद्धतीने त्यांची रॅली जाणार आहे. तर चला सगळ्यांचा गेटअप बघा आणि आता सर्वजणांची रॅली पण तुम्हाला दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. तर बघा इकडे सर्वजण टोपी श्रीरामांना जय श्रीराम टोपी घालून आणि गळ्यामध्ये दुपट्टा घेऊन सगळे तयार आहे. तर आम्ही पण शंभूनी मी आणि यांनी पण टोपी वगैरे घातलेली आहे. तर बघा ह्या सर्व मूर्ती वरती आरसे लावलेले आहेत 2. तर बघा इकडे सर्वांना टोपी वगैरे घालायला दिलेली आहे. शंभूनी पण घातली आणि मी पण आणि यांनी पण. तर खूप छान मंदिर आहे बघा. आम्ही दरवर्षी या मंदिरामध्ये म्हणजे जेव्हा जाऊ तेव्हा आम्ही दर्शनासाठी जात असतो. तर पूर्ण पनवेलमध्ये सर्व सजावट होती. तर आम्ही या ठिकाणी दर्शन घेऊन झाल्यानंतर रॅलीच्या टायमिंगला पनवेलमध्ये फिरलो पूर्ण. तर बघा बाजूला पण एक हे मंदिर आहे. तर ते तिथं पण मग त्या ठिकाणी पण दर्शन घेतलं. त्यानंतर रॅलीमध्ये रॅली बघायला गेलो. हे काय झेंडा. तर जे कोणी भेटत असते ते बोलत आहे आम्हाला जय श्रीराम जय श्रीराम. आणि एक पेट्रोल पंप ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला गेलो तर तिथं पण बोलत होते जय श्रीराम. राम भक्तांकडे बघून जय श्रीराम बोलतात काय सगळे.
हो जे भेटन ते बोलताय जय श्रीराम जय बोल ना श्रीराम. दादिया. जय श्रीराम. जय श्रीराम. हर घर में वो एक ही नाम, एक ही नारा बोलेगा. इकडे बघून मैं भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में हो एक ही नाम, एक ही नारा बोलेगा. मैं भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. चला अयोध्येला. कुठे जायचं शंभू आपल्याला? अयोध्येला. तर बघा शंभूला जायचं होतं अयोध्येला, त्याच्यामुळे त्याची हौस पूर्ण करण्यासाठी ही रॅली चालू आहे. Shri